नमस्कार श्रोते हो. आज दुसरा श्रावणी सोमवार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आज आपण ऐकणार आहोत सोमवारची दुसरी कहाणी, फसकीची कहाणी. ऐका महादेवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशीणबाई राहत असे. तिने आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं की आपलं दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा साहित्य घ्यावं, एक उपडा दुसरा उताना पसाभर तांदूळ घ्यावेत व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावी पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असे म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवारी तिने केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढे उद्यापनाच्या वेळी 3 देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशी विश्वेश्वराला रुपया पाठविला आणि आपल्या व्रताची समाप्ती केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला, अजून तुला नंदीच्या सेवेचे फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचे तर अद्याप देणेच आहे. पुढे शंकरांनी तिला अपार देणे दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तरांची 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.